हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असाल. तर ताईंच्या इथे आलेले होतेच आणि ताईंनी खूप काही काही बनवलेलं होतं. तर आम्ही जेवण वगैरे करायला बसलो होतो. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो पाहुण्यांच्या घरी. तर इथं आवरलंच होतं आणि खूप ऊन होतं. त्याच्यामुळे आदर्शनी तर तेच कपडे घातले होते, कारण की खूपच गरम होत होतं. आणि नंतर ताईंच्या घरासमोर हे होतं मोगऱ्याचं झाड. तर खूप छान त्याला फुलं आणि म्हणजे फुलं लागलेली होती आणि वास तर खूपच छान येत होता. त्याच्यामुळे जाता जाता 2-3 फुलं घेतली. खूप छान वास येत होता. नंतर आम्ही पाहुण्यांच्या घरी पोचलो. तिथे पोचल्यानंतर तुम्हालाही दिसत असेल, मुलं एन्जॉय करत होते, खात खात टी व्ही वगैरे बघत होते आणि ते आमच्या इकडे गप्पा वगैरे चालू होत्या आणि त्यांनी मँगो फ्लेवरचा सरबत वगैरे बनवला होता. तो घेतला आणि गप्पा मारत बसलो. थोड्या वेळ अशाच गप्पा चालू होत्या आणि नंतर ते झाल्यानंतर निघायची वेळ झाली आणि नंतर आम्ही निघणारच. तोपर्यंत हळदी-कुंकू वगैरे लावून घेतलं, कारण की कोणी पण आपल्या घरी आलं किंवा आपण कुणाच्या घरी गेलो तर ही पद्धत आहेच आपल्याकडं, की हळदी-कुंकू लावल्याशिवाय सुवासिनीला जाऊन देत नाहीत. तर असं तर हळदी-कुंकू वगैरे लावून झाल्यानंतर त्यांनी ओटी पण भरली. नको म्हणलं तरी ओटी वगैरे भरली. तर हे छान पण वाटतं आणि आपल्याकडे ही पद्धत आहेच आणि मी खूप दिवसातून गेले होते त्यांच्या घरी त्याच्यामुळे. आणि हे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही जाणार होतो ताईंच्या शेतात. तर तिथे पण फेरफटका मारणार होतो, कारण की त्यांच्या शेतात मी गेलीच नव्हते. तर मला दाखवण्यासाठी त्यांनी मला शेतात आणलं होतं. तरी त्यांच्या शेतात कवटाचं झाड होतं. तर इतके कवट पडलेले होते की काही सांगायलाच नको, कारण की त्यांनी विकले पण नाहीत आणि काही नाही. झाडाच्या खाली नुसते कवटच पडलेले होते. आणि आपण हे जर शहरात किंवा पुण्यात घ्यायचं म्हणलं तर खूप म्हणजे आपण पैसे देऊन एक एक घेत असतो, पण इथे सगळे वेस्ट गेलेले होते, कारण की पडून पडून त्याला कोण खात पण नव्हतं. नंतर शेतात आल्यानंतर आजसारखा ह्या म्हणजे हे जे मातीचे ढेकळे आहेत, तर शेतात काही नव्हतं, कारण सगळं धान्य काढलेलं होतं आणि तिथून सारखा ये जा करत होता. आणि आम्ही मस्त इथं भेळ वगैरे रस्त्यात घेतली आणि ते खात बसलेलो आणि तिथे म्हणजे जुनं घर पण आहे तिथं. हे झाल्यानंतर सगळ्यांचं म्हणजे मजाक मस्ती वगैरे चालूच होती. कसं तोडू इकडे ते काय दिसत पण नाहीये. यायचं तरी बघ किती हळू पळते. तर असं शेतात फिरता फिरता हे म्हणजे विलायची चिंचाचं झाड दिसलं. तर ह्या चिंचा तुम्ही खाल्ल्यात का कधी? तर मला पण खूप आवडतात. खूप दिवसातून ह्या चिंचा खाल्ल्या आणि ते इझिली हाताला पण येत होत्या. तर मी तिथे गेले आणि त्या झाडाच्या चिंचा तोडून घेतल्या आणि आम्ही असं शेतात फिरत फिरत म्हणजे दिवस पण मावळलेला होता. खूप सुंदर वातावरण झालं होतं आणि मोकळं मोकळं असं छान वाटत होतं. तर त्या झाडाला बघा किती चिंचा आलेल्या आहेत. खूप म्हणजे खूप चिंचा आलेल्या होत्या. तर म्हणजे ते वरती होत्या, त्याच्यामुळे जे खाली आहे तेच आम्ही घेतल्या आणि नंतर आम्ही तिथून निघालो. पाण्याची बॉटल घेऊन जा. आणि स्टडी लाल कसं काय? अरे एवढी घ्या जाताना. मार कोण आला ना? काटने मार काढला. तरी ते या शेतातलं एकच झाड होतं, पण त्याला इतक्या कैऱ्या लागल्या होत्या की ते बघून असं वाटत होतं की किती ह्या कैऱ्या, एकाच झाडाला एवढ्या कैऱ्या होत्या. खूप छान वाटत होतं आणि खाऊ पण वाटत होतं, पण कच्च्या कैऱ्या होत्या आणि त्याला पाड वगैरे लागलेला नव्हता. तर परत आम्ही सगळेजण घरी जायला निघालो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच आपण नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.